खरंच कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला किती आनंद देऊन जातात ना। तसंच सकाळी उठल्या उठल्या आज माझ्या या झाडाला, छोट्याशा झाडाला मस्त असं फूल आलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला। कारण या झाडाला मी रोज पाणी घालते आणि रोज त्याची वाट बघते की याची कळी कधी उमलेल आणि कधी याचं फूल येईल आणि मी बघेल। आणि आज खरंच मला खूप छान वाटलं आणि शरीवला पण मी ते फूल दाखवलं, ती पण खूप खुश होती आणि मम्मा आपल्या झाडाला फूल आलंय मला ती सांगायला आली घर। आणि सकाळी सकाळीच आम्हाला या छोट्याशा फुलाने आज खरंच खूप आनंद दिला। चला आता बॅक टू रुटीन। सकाळची घरातील सगळे कामं आवरलेली होती। आज होती एकादशी आणि आईंसाठी मला साबुदाणा बनवायचा होता आणि आज म्हटलं थोडासा चिवडा पण बनवावा उपवासाचा। जे नायलॉन आपला साबुदाणा असतो ना, तर तो भेटतो दुकानामध्ये, तर ते छान असं त्याला तळून घ्यायचं शेंगदाणे वगैरे टाकून आणि मस्त त्याचा चिवडा बनतो। म्हटलं आज तो पण बनवावा, मुलं पण खातील आणि थोडासाच मी बनवते कारण खूप जास्त तेल पितात ते आणि मग जास्त तेलकट पण नको वाटतं, तर म्हटलं थोड्या थोड्या प्रमाणात सगळ्यांनाच होऊन जाईल। तर इथे मिरच्या मी मस्त अशा मिक्सरला बारीक करून घेतल्या, त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण करून घेतला आणि सगळ्यात अगोदर कढईमध्ये मग नायलॉन साबुदाणा जो असतो ना तो अगोदर तळून घ्यायचा आहे। त्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाणे पण तळून घेणार आहे। आमच्या इकडे याला नायलॉन साबुदाणा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ना नक्की मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो। तर त्यानंतर मी त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून डब्यामध्ये मस्त असं हलवून घेतलं आणि घरच्या घरी आपला छान असा नायलॉन चिवडा तयार झालेला आहे। त्यानंतर आता बटाटे टाकून छान असं त्याला उकडू देते आणि त्यानंतर साबुदाणा पण बनवून घेते। चला आता सकाळी सकाळी हीच घाई गडबड असते आपली कामांची, रोजचं तेच रुटीन, स्वयंपाक करणं, धुणं भांडी फरशा हेच असतं, बाकी वेगळं तरी अजून काय दाखवणार बरं। हाऊसवाईफ म्हटलं की घरातील हे सगळे कामं आपण दाखवू शकतो ना आणि यामध्येच आपला आनंद असतो, हो की नाही मैत्रिणींनो। आणि आता साबुदाणा गरम गरम आईंना देते, त्यासोबत मस्त चिवडा आणि दहीसुद्धा। आणि शरीव स्कूलमधून आल्यानंतर असं पिल्लूसोबत खेळत असते। हे आहे आमचं पिल्लू माझ्या नणंदताईंचं। आल्यानंतर शरीवचं हे रुटीनच आहे, ती बाळाला घेऊन बसते म्हणजे बसते। चला भेटूया परत।